एप्रिल महिन्यातच सरकार करणार कांद्याची हमीभावानं खरेदी, तर कांद्याचे बाजारभाव पार करू शकतात 3,000 रुपयांचा टप्पा. इराण आणि इस्रायल युद्ध थांबलं, परंतु स्ट्रेट ऑफ हार्मुज जर ओपन झाला तर आखात देशांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला मागणी आणि म्हणूनच कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढतील. सर्व देशांचे शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी आता स्ट्रेट ऑफ हार्मुज खुला करण्यासाठी सुरू आहे. सध्या कांद्याला 16 ते 17 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते. तर कांद्याची आवकही राज्यातील बाजार समित्यांमध्ये कमी झाली, तर उन्हाळा कांदा देखील मार्केटमध्ये हळूहळू दाखल व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच कांदा दराला आधार देण्यासाठी कांद्याची नाफेड आणि NCF कडून हमीभावानं खरेदी करण्यात येणार असल्याच्या ज्या काही बातम्या आहेत त्या सोशल मीडियावरती त्या ठिकाणी येत होत्या. नेमकं याच संदर्भात काय सत्य आहे आणि कांद्याचे बाजारभाव खरंच 3,000 रुपयांचा टप्पा पार करू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते मागणी आणि पुरवठा या गणितासोबतच त्या ठिकाणी कांद्याची निर्यात देशाबाहेर किती होते, त्यातून परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येते आणि कांद्याचं उत्पादन हे नेमकं किती झालं, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे अवलंबून असतात. सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, कळवण असेल, याशिवाय संगमनेर बाजार समिती असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला 11 ते 13 रुपयापर्यंत दर मिळतोय, तर उन्हाळ कांद्याला 13 ते 16 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये तब्बल 150 ते 200 रुपयांची वाढ प्रति क्विंटल पाठीमागं त्या ठिकाणी झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी की मार्चच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कांद्याच्या आवकेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट आता दिसून आलेली आहे आणि यामुळेच कांदा बाजारभावाला थोडा का होईना आधार आता मिळालेला आहे. दुसरीकडं जो काय लाल कांदा आहे, नाशिक कांदा आहे, तो आता त्या ठिकाणी संपला आहे आणि उन्हाळ कांदा आहे तो मार्केटमध्ये हळूहळू दाखल व्हायला आता प्रत्येक बाजार समितीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ कांद्याला लाल कांद्यापेक्षा जास्त पसंती असते, कारण हा कांद्याची टिकवण क्षमता ही लाल कांद्यापेक्षा त्या ठिकाणी जास्त असते. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर इराण आणि इस्रायल अमेरिकेचं जे काही युद्ध आहे ते आता त्या ठिकाणी तात्पुरतं का होईना हे थांबलेलं आहे आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज जर खुला झाला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामधून आखातातून मागणी ही भारतीय कांद्याला आहे आणि हा जर मार्ग जर खुला झाला तर जे काही पूर्वेकडील देश आहेत किंवा जे युरोपकडील देश आहेत आणि आखाती देश आहेत या सर्व देशांकडून भारतीय कांद्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता सध्याला वाट पाहिली जाते, कारण त्या देशामध्ये कांदा हा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलाच नाही आहे आणि म्हणूनच जे काय भारतीय कांदा आहे या कांद्याला स्ट्रेट ऑफ हार्मुज जर ओपन झाला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दर हे त्या ठिकाणी मिळू शकतात. दुसरीकडे आपण शेतकरी मित्रांनो जर का पाहिलं तर कांदाच्या उत्पादनामध्ये अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी घटीचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे, कारण की मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे काय कांदा उत्पादक प्रदेश होते त्या प्रदेशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, यामुळे शेतकऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. दुसरीकडं जी बातमी सोशल मीडियावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फिरते, मग त्यामध्ये कांद्याची जी काय नाफेड आणि NCF कडून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हमीभावानं खरेदी करण्याची जे काय बातमी आहे ही बातमी त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर शासन हा विचार त्या ठिकाणी करत आहे, परंतु एवढे लवकर कांद्याची खरेदी होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही, कारण पाठीमागच्या वेळेस देखील जुलै ऑगस्टमध्ये ही जी काही खरेदी आहे ती त्या ठिकाणी सुरू झाली होती आणि म्हणूनच जे काही कांद्याचे दर आहेत ते 3,000 रुपये होतील का अशी देखील चर्चा त्या ठिकाणी मार्केटमध्ये आहे. परंतु सध्या कांद्याला 15 ते 16 रुपयापर्यंत दर आहे आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज जर ओपन झाला तर फार तर अजून कांद्याचे दर हे त्या ठिकाणी 500 ते 600 रुपयांनी त्या ठिकाणी वाढू शकतात असा बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा असेल आणि जर का तुम्ही तो विक्रीसाठी बाजारामध्ये आणणार जर असाल तर रोजच्या बाजारभावातून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं.